आम्ही संसदेत एक विधेयक आणलं होतं आणि मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहाने बहुसंख्य आदरणीय खासदारांच्या उपस्थितीत गेल्या 2 दिवसापासून त्यावर सविस्तर चर्चा केली आहे आणि आज दोन्ही सभागृहाने कठोर कायदा आणि तरतुदीसह हे विधेयक मंजूर केलं आहे. आता एका विश्वासरहित परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या दिशेने वाटचाल करण्यात यश आले आहे. हे कार्य पुढेही चालू राहील अशी प्रतिक्रिया पीएम मोदी यांनी दिली आहे. दिल्ली आणि मुंबईतील 30 वर्षापूर्वीच्या 2 भीषण खून प्रकरणाची उकलन झाली आहे. साडीच्या वादातून दिल्लीतील व्यापाऱ्याची हत्या तर पत्नीच्या संशयावरून मुंबईत पतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 2 सख्ख्या भावांना अनेक दशकाच्या तपासण्यानंतर अटक करण्यात आली. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील बालाजीनगर गंगारामवाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक 4 मजली अति धोकादायक ठरलेली इमारत गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जवान अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले. महाराष्ट्रातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य उत्तम राहावे, प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सकल आणि संतुलित आहार मिळावा यासाठी शाळेच्या कोणत्याही दिशेला 50 मीटर परिसरात जंक फूड उपलब्ध होणार नाही याची दक्षता बाळगावी, असे कडक आदेश राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहे. जे10 न्यूज.